नमस्कार. कधी विचार केलाय की भारताच्या आधुनिक लोकशाहीचा जो मजबूत पाया आहे तो खरं तर तिच्याच वसाहतवादी राज्यकर्त्यांनी बनवलेल्या 2 कायद्यांवर रचला गेला होता? हो, आज आपण याच 2 महत्वाच्या कायद्यांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेणार आहोत. म्हणजे मुख्य प्रश्न हाच आहे की ज्या कायद्यांचा उद्देश भारतावरची पकड आणखी घट्ट करणं होता, तेच कायदे स्वतंत्र भारताच्या संविधानाचा आधार कसे काय बनू शकले? चला, या संपूर्ण चर्चेमधून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. भारताच्या संविधानिक विकासाचा पाया साधारणपणे 2 भागांमध्ये पाहिला जातो. एक ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातला आणि दुसरा म्हणजे 1858 नंतरचा, थेट ब्रिटिश राजवटीच्या काळातला. आपलं लक्ष याच दुसऱ्या टप्प्यावर असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया 1919च्या भारत सरकार कायद्यापासून. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा असंही म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही काही ब्रिटिशांनी दिलेली भेटवस्तू वगैरे नव्हती, तर प्रचंड दबावामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं होतं. तर झालं असं की पहिलं महायुद्ध सुरू झालं, गांधीजींचं भारतात आगमन झालं आणि लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीने जोर धरला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा देशभर घुमत होती. या सगळ्यामुळे ब्रिटिशांवर इतका दबाव आला की भारतीयांना शांत करण्यासाठी उत्तरदायी शासन किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्याचं वचन देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. आता या कायद्याचं सर्वात महत्त्वाचं आणि सगळ्यात चलाख वैशिष्ट्य म्हणजे द्वैध शासन, ज्याला इंग्रजीत डायरकी म्हणतात. सत्तेची विभागणी करण्याचा हा एक खूप हुशारीचा मार्ग होता. यात त्यांनी काय केलं तर प्रांतांमधल्या विषयांना 2 भागांमध्ये वाटून टाकलं. आणि इथेच खरी गंमत आहे. बघा, शिक्षण, आरोग्य, स्थानिक सरकार असे कमी महत्त्वाचे विषय हस्तांतरित म्हणून भारतीय मंत्र्यांच्या हातात दिले. पण संरक्षण, वित्त, पोलीस म्हणजे सत्तेची सगळी खरी सूत्र आरक्षित विषय म्हणून थेट ब्रिटिश गव्हर्नरच्या हातात ठेवली. म्हणजे थोडक्यात जबाबदारी तुमच्यावर, पण तिजोरीची चावी आमच्याच खिशात. या कायद्याने केंद्रीय विधानमंडळात आता बहुसंख्य म्हणजे 71% सदस्य हे निवडून आलेले असतील अशी तरतूद केली. वरकरणी पाहताय खूपच छान वाटतं नाही का? पण तरीही उरलेले 29% सदस्य हे ब्रिटिशांनी नेमलेलेच होते. त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचाच प्रभाव कायम राहिला. याच कायद्यात एक कलम होतं की 10 वर्षांनी एक आयोग नेमला जाईल आणि तो या सुधारणांचा आढावा घेईल. पण हा आयोग वेळेच्या आधीच आला आणि त्याच्यामुळे देशात एक मोठं राजकीय वादळ निर्माण झालं. त्या आयोगाचं नाव होतं सायमन कमिशन. आणि ह्या एका कमिशनमुळे संपूर्ण भारतात विरोधाची अशी काही प्रचंड लाट उसळली की ब्रिटिशांनाही त्याची कल्पना नव्हती. बघा हे कसं घडलं. 1927 म्हणजे ठरलेल्या वेळेच्या आधीच सायमन कमिशनची स्थापना झाली. पण सगळ्यात मोठी समस्या काय होती तर भारताचं भविष्य ठरवणाऱ्या या आयोगात 7 सदस्य होते आणि सगळेच्या सगळे ब्रिटिश होते. एकही भारतीय नव्हता. हा तर सरळ सरळ भारतीयांचा अपमान होता. त्यामुळे काँग्रेस, मुस्लिम लीग सकट सगळ्याच पक्षांनी यावर बहिष्कार टाकला आणि देशभरात आंदोलनं पेटली. सायमन गो बॅक, सायमन परत जा, ही एकच घोषणा संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात घुमू लागली. या आंदोलनांनी खऱ्या अर्थाने भारतीयांना एकत्र आणलं आणि याच आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलं. या देशव्यापी विरोधानंतर ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की आता भारतीयांशी बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि याच दबावामुळे लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं, ज्यात भारताच्या भवितव्यावर चर्चा झाली. आता या गोलमेज परिषदा, सायमन कमिशनचा अहवाल आणि बरीच चर्चा या सगळ्याचा परिणाम म्हणून एक नवीन आणि आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कायदा तयार झाला. तोच म्हणजे 1935चा भारत सरकार कायदा. हा ब्रिटिशांनी बनवलेला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा घटनात्मक कायदा होता. या कायद्याने एक मोठा आणि गमतीशीर बदल केला. 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये जे द्वैत शासन लागू केलं होतं ना, ते आता रद्द केलं आणि प्रांतांना बरीच स्वायत्तता दिली. पण हीच द्वैत शासनाची व्यवस्था आता केंद्रात लागू करण्यात आली. म्हणजे जो खेळ ते आधी प्रांतांमध्ये खेळले होते, तोच आता त्यांनी केंद्रात खेळायचं ठरवलं. आणि इथे आपल्याला आजच्या भारतीय राज्यघटनेची अगदी स्पष्ट झलक दिसते.
या कायद्यानं अधिकाऱ्यांची 3 सूचींमध्ये विभागणी केली: संघ सूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची. हीच रचना आपण आज आपल्या संविधानात वापरतो. पण एक मोठा फरक होता. त्यावेळी जे विषय कुठल्याच सूचीत नव्हते ते अधिकार गव्हर्नर जनरलकडे होते, तर आज ते आपल्या संसदेकडे आहेत. ह्या कायद्याने मतदानाचा हक्कही वाढवला. आता देशातील जवळपास 10% लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. अर्थात हे प्रमाण अजूनही खूप कमी होतं, पण आधीच्या परिस्थितीच्या तुलनेत ही एक मोठी सुधारणा मानली जाते. इतकंच नाही तर आज आपण ज्या महत्त्वाच्या संस्थांना ओळखतो त्यांचा पायाही याच कायद्याने घातला. जसं की आपली भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, फेडरल कोर्ट जे पुढे जाऊन भारताचं सर्वोच्च न्यायालय बनलं, आणि UPSC सारखे लोकसेवा आयोग. यावरून या कायद्याचा किती दूरगामी परिणाम झाला हे आपल्या लक्षात येतं. चला तर मग आता अगदी स्पष्टपणे पाहूया की या शेवटच्या ब्रिटिश कायद्याचा स्वतंत्र भारताच्या संविधानावर नेमका काय आणि कसा प्रभाव पडला. झालं असं की जेव्हा स्वतंत्र भारताचं संविधान बनवण्याचं काम सुरू झालं, तेव्हा आपल्या संविधान निर्मात्यांनी 1935च्या कायद्याला एक आधार किंवा एक साचा म्हणून वापरलं. त्यातील संघीय रचना, अधिकारांची विभागणी, राज्यपालांचं पद यांसारखी अनेक वैशिष्ट्ये जवळजवळ जशीच्या तशी आपल्या संविधानात घेतली गेली. म्हणजे जरी तो कायदा वसाहतवादी असला तरी त्याने नवीन भारतासाठी एक तयार प्रशासकीय आराखडा पुरवला होता. तर मग शेवटी प्रश्न हा उरतोच की या कायद्यांचा खरा उद्देश काय होता? भारतीयांना स्वशासनासाठी तयार करणं की आपल्या साम्राज्यावरील नियंत्रण आणखी काही काळ टिकवून धरणं? खरं तर हे कायदे एकाच वेळी वसाहतवादी नियंत्रणाची साधनं होती आणि अनपेक्षितपणे भारताच्या स्वशासनाकडे नेणारे महत्त्वाचे टप्पेही ठरले. हा एक असा गुंतागुंतीचा वारसा आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.